पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी खासदार मेघा कुलकर्णी यांनी केली आहे। या मागणीवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आणि टीका टिप्पणी सुरू झाली। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली। नमस्कार। पुण्यनगरीच्या खासदार मेघाताई कुलकर्णी यांनी त्यांच्या मीटिंगमध्ये पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे नामकरण करण्याचा प्रस्ताव दिलाय असं मला आता कळलं। मला वाटतं की या पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार आणि 6 आमदार आहेत। पुणे रेल्वे स्टेशनला थोरला बाजीराव पेशवे नाव द्यावं असा प्रस्ताव हरकत नाही, परंतु मला असं वाटतं की त्या रेल्वे स्टेशनवरती जे कांड आजपर्यंत झाले, अनेक मुली त्या ठिकाणावरून गायब झाल्या। मग आम्ही सुद्धा एका विषयावरती आंदोलन केलं होतं की त्या ठिकाणी एका आरपीएफच्या जवानाकडून सुद्धा तिथं एका छोट्या मुलीवरती बलात्कार झाला। त्याच्यानंतर आता 120 कोटी रुपये त्या ठिकाणी इतर सुधारणा आणि सीसीटीव्ही याच्यासाठी आले। नावं देण्यापेक्षा मला वाटतं की त्या रेल्वे स्टेशनचं पहिल्या सुधारणा बघाव्यात। आज 2 खासदार या शहराला लाभले असताना पुणे शहर इतकं मोठं इतकं नामांकित शहर आहे, परंतु त्या शहरातल्या या महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरती आज काय काय चाललंय, त्या ठिकाणी कुठल्या तपासण्या होत नाहीये, त्या ठिकाणी गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। याच्याकडे जर मला वाटतं मेघताई असतील किंवा आमचे खासदार मुरलीअण्णा मोहोळ असतील, यांनी आतापर्यंत इथल्या सुधारणांच्या बाबतीमध्ये किती मिटिंगा घेतल्या हे अजून सुद्धा पुणेकरांच्या पुढे यायला तयार नाहीये आणि तुम्ही नावांचे प्रस्ताव देताय। मला वाटतं की पुणे स्टेशनवरती हा कांड घडला, पुणे स्टेशनवरती तो कांड घडला, अशा प्रकारच्या अनेकदा बातम्या येतात। इथून पुढे मग तुम्ही नामकरण केल्यानंतर मग थोरला बाजीराव पेशवे स्टेशनवरती ह्या महिलेवरती बलात्कार, थोरला बाजीराव पेशवे रेल्वे स्टेशनवरती ह्या महिलेची छळ केला, या महिलेला पळवून नेलं, इथं ह्या चोऱ्या माऱ्या झाल्या, अशा प्रकारचे जर नावं घेतली गेली तर मला वाटतं ते कितपत योग्य राहील याचा सुद्धा अभ्यास मान्य मेघाताई आणि मान्य मुरलीअण्णा मोहोळ यांनी करावा आणि मग नावाचे प्रस्ताव द्यावे। प्रथम प्राधान्य कशाला द्यायचं असेल तर त्या रेल्वे स्टेशनवरती सुधारणांना प्राधान्य द्यावं, हीच माझी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना विनंती आहे।